अंधेरी गणपती बाप्पा आणि आपल्या मंडळाचा बाप्पा हा पूर्ण मुंबईत सहाचा मानकरी गणराजा नावाने ओळखला जातो. म्हणजे आमच्या आधीची जी पिढी जी या मंडळाची स्थापना ज्यांनी केली त्यानंतर आपल्या या सहार गावातील पहिलं मंडळ म्हणून या मंडळाचं नाव सहारचा मानकरी गणराज असं ठेवण्यात आलं. गेल्या वर्षी आपला कोविड पासून आपण आपल्या बाप्पाची मूर्ती ही आपण इको फ्रेंडली म्हणजे साधी मूर्ती आणत आहोत. त्या 2020 पासून आपण ही प्रथा चालूच ठेवलेली आहे आणि आताही आपली मूर्ती ही कागदीच आहे. गेल्या वर्षीचा कन्सेप्ट देखील तसा होता. आपला विनाधारी मूर्ती होती आणि इन्स्ट्रुमेंटवर आधारित आपण देखावा केला होता. तोही संपूर्णपणे इको फ्रेंडली होता. यावर्षी तुम्ही पाहू शकता बाप्पा आपला संत ज्ञानोबा यांच्या अवतारात आपण आणलेला आहे आणि त्यांचं मनमोहक रूप तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपलं मंडळाची ही मूर्ती ही आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या जमा खर्चातूनच आणली जाते. तसा त्याच्या आधी आपल्याकडे आपला बाप्पा हा आपल्या विभागासाठी नवसाला पावणारा बाप्पा मानला जातो. ज्या ज्या भक्ताचा नवस पूर्ण होतो त्या भक्तासाठी त्या भक्ताच्या पैशाने किंवा त्यांना ज्या पद्धतीने त्यांना बाप्पाला सेवा करायची आहे त्या पद्धतीने ते आपल्या बाप्पाची सेवा करतात. तसंच यावर्षी मंडळाने ठरवलं होतं की मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आपण मूर्ती द्यायची आहे. तर यावर्षीची मूर्ती आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या स्वखुशीने आपण दिलेली आहे. मंडळातर्फे आपण वर्षभर आपल्या विभागातील सर्व नागरिकांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसं की आपलं आरोग्य सेवा असेल, प्रत्येक महिन्यातून एकदा आपल्या रविवारी आपल्या याच ठिकाणी वृद्धांसाठी आपण आरोग्य शिबिर आयोजित करतो. तसंच आता या 10 दिवसात आपण प्रत्येकासाठी लहान मुलांसाठी आपण वया वाटप असेल जे आपल्या विभागातील गरजू मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण वया वाटपाचा कार्यक्रम ठेवतो. त्यानंतर जे विभागातील वृद्ध आहेत त्यांच्यासाठी एखादा आपण उपक्रम राबवला जातो. जसं की आपलं आरोग्य सेवा आहे. असे अनेक उपक्रम आपण आपल्या मंडळातर्फे आपण राबवतो. कागदी मूर्ती ही इको फ्रेंडली आहे, परंतु मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या कागदी बनवण्यात थोडा अडथळा येतो. त्यामुळे मोठ्या मूर्त्या पीओपीच्या असतात. तर आमच्यासारखं जे मंडळ लहान आहे त्यांची मूर्ती 7 ते 8 फूट किंवा 10 फूट असते. त्यासाठी आपली कागदी मूर्ती सर्वांना एकदम परफेक्ट आहे. तसंच घरगुती आपण म्हणू शकतो. घरगुती तर माझ्या मते तरी सर्वांनी पीओपीचा वापर न करता कागदी मूर्तीचा किंवा मग आपल्या शाडू मातीच्या मूर्तीचाच वापर करावा. जेणेकरून आपल्या पर्यावरणाची हानी काही प्रमाणात तरी कमी होईल आणि यात आपला हातभारही लागेल.